नमस्कार मंडळी. तर आजचा व्लॉग खरंच फार छान होणार आहे. शेवटपर्यंत बघा. भरपूर तुम्हाला या व्लॉगमधून शिकायला पण भेटणार आहे. आणि मी इमॅजिन केलं नव्हतं त्याच्या पलीकडच्या गोष्टी माझ्यासोबत घडायला लागल्यात. तर त्या सगळ्या गोष्टी मी या व्लॉगमध्ये सांगणार आहे, म्हणून शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी लाईक करायला विसरू नका आणि अजून आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मग पुढे व्हिडिओ बघा. हे बघा, आपले कौलारू मातीचं घर मस्त आहे, त्यात काय वादच नाही. सोडा, खरं बऱ्याच लोकांना आता अशा घरं सोडून स्लॅबच्या घरात राहायचं आहे आणि स्लॅबचं घर बांधायचं आहे. आणि त्यातलंच माझं स्वप्न नाही, माझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे की आपलं पण स्लॅबचं घर असावं. तर त्यांच्यासाठी मी सुद्धा बांधणार आहे स्लॅबचं घर मस्तपैकी. तर यावर्षी बहुतेक ते पण साकार होईलच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं. आणि तुमचा अजून मोठ्या प्रमाणात साथ मला जर भेटला तर यावर्षी 100% होणार, त्यात काय वाद नाही. तर मला आज ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे आणि शिकण्यासारखं आहे म्हटलं तर ते काय आहे. तर माझ्या घरी परवा दिवशी एक मोठे उद्योगपती आणि रिटायर जेलर साहेब घरी माझ्या आले होते. तर माझ्या गावात त्यांनी एंट्री केल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी बोललं, तुमच्यासारखं गाव मी अजूनपर्यंत बघायला नाही. आणि खरंच आपलं हा कामेवाडी गाव, कोल्हापूर जिल्ह्यातील आपला हा कामेवाडी गाव महाराष्ट्र राज्यातील खरोखर सर्वात सुंदर असं छोटंसं गाव आहे. खरं मला तर वाटते की आपलं गाव सर्वात सुंदर गावच आहे. कारण वरती हिरवगार 12 महिने 24 तास डोंगर असतो, खालती ताम्रपर्णी नदी 12 महिने 24 तास वाहत असतो, कधीही पाण्याचा तुटवडा होत नाही. आणि दोन्हीच्या बरोबर मधोमध आपलं गाव आहे. आणि गावाला मेन रस्तासुद्धा आहे, चंदगड टू कर्नाटक. म्हणजे आपला मेन रस्ता महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्यासाठी जबरदस्त आहे. त्यामुळं त्यांनी बोललं, तुमचं गाव खरंच खतरनाक आहे. आणि त्यांनीच नाही तर माझ्या गावाला ज्यांनी आल्यात शहरातून त्या सगळ्या लोकांनी माझ्या गावाला एवढं जबरदस्त म्हटलं की असा गाव पाहिजे जवळ एखादा. कारण की इथं फिरायला म्हणा सगळ्या गोष्टीचा लाभ भेटतो मंडळी. तर आणि रानमेवा तर खायला तुम्हाला माहिती आहे, आपण व्यवसाय चालू केलेला आहे. आणि त्या व्यवसायाचंच एक भाग म्हणून ते साहेब इथं आपल्या घरी आले होते. आणि ते आपलं भाग्य समजावं की करोडपती माणूस आपल्या घरला येऊन गेले. आणि त्यांना हे आपलं एवढं छोटंसं आणि एवढं असं सुंदरसं घर आवडलं, आपलं परडा आवडला. म्हणजे त्यांच्याकडंच एवढा सगळा पैसा असून सुद्धा त्यांना ते त्यांचं घरापेक्षा आपलं हे साधं सिंपल घर आणि आपल्या घरातली ही जनावरं, हे आपली गौरी, हे गाईचं दूध विचारून पिले साहेबांनी. गाईचं दूध चहा करतो म्हटलं, चहा नको म्हटले. दूध देऊ काय म्हटलं, दूध पण नको म्हटले. परत गाईला बघितल्यानंतर गाईचं दूध आहे, मग एक ग्लास द्या. फुल्ल मी पण 5 ml एक ग्लास भरून दिला. आणि साहेबांनी विदाऊट शुगर एवढा खतरनाक स्वाद घेतला, नादच खोळा. तर खरंच. आणि हे बघा, इथं गोट्यात पूर्ण आले, चप्पल काढून आले गोट्यात, गाईसोबत थोडंसं मजा मस्ती केले. परत इथं आपली बृंदा पद्मावती होती, इथं पद्मावतीसोबत खेळले. आणि इथं आपल्या फायल्या होत्या. फायल्या म्हणजे तुम्हाला दाखवतो चला. बाहेर आहे आता, दिवसभर मी बाहेर बांधतोय त्यांना, संध्याकाळच्या घरी आत बांधते. तर ते साहेब संध्याकाळच्या वेळेतच आपल्या घरी आले होते. तर हे बघा पद्मावती आपली इकडे बघ. आणि हिला पद्मावती का नाव ठेवलं, बृंदा ठेवला होता अगोदर. तर हे बघा, इथं बालाजीचं चिन्ह आहे डोक्यावर, दिसतं का. आणि मी जेव्हा बालाजीला गेलो होतो तिरुपतीला, त्याच दिवशी मी दर्शनला लाईन लावली होती आणि याचा जन्म झालेला. आपल्याला हॉलमध्ये कोंडीत घातलेलं आणि याचा जन्म झालेला. मला फार आनंद झाला. आणि बरोबर बालाजीचं चिन्ह याच्या कपाळावर आहे. तर घरातली बृंदा म्हणतात, मी बंगारू पद्मावती म्हणते. आणि हे बघा फायल्या आपल्या. आणि हे सगळं बघून, हे पिल्लू बघून साहेब खरंच फार म्हणजे फार खुश झाले. एवढं जबरदस्त आनंद झाले, नाद करायचा नाही नाद. आणि खरंच त्या साहेबांनी आपल्या गावाकडे येऊन, आपल्या घरला येऊन आपली शोभा तर वाढवलीच, खरं त्यांनी मला सगळ्यात मोठी गोष्ट शिकवलं. तुमच्याकडं किती पैसा, बंगला, गाडी, घर असू दे, त्यांनी 4 व्हीलर आणली होती. कमीत कमी 14 ते 15 लाखाची 4 व्हीलर होती. मला पण बघून मी पण कधीतरी घ्यायला पाहिजे असं वाटत होतं. खरं त्यांनी जे शब्द माझ्या घरी 5 मिनटं बसून जे बोलले
आणि आपल्या गावाचं कौतुक केलं, आपल्या घराचं आणि आपल्या ह्या निसर्गरम्य परड्याचं, ह्या झाडांचं झुडपांचं ज्या वेळेला त्यांनी आपल्या घरी बसून वर्णन केले आणि त्याच्याबद्दल छान छान बोलले, तेव्हा मलासुद्धा वाटलं पैसा हा फक्त आपलं स्टेटस दाखवण्यासाठी लागतो, जगण्यासाठी, आनंद घेण्यासाठी. असा सिंपल असा घर आणि असं हवेलीपेक्षा मस्त नैसर्गिकरित्या एशीचं वारं देणारं ही अशी झाडं आणि असा मोकळा पटांगण. तर मंडळी, हा व्लॉग कसा वाटला आणि त्या साहेबांचं बोलणं तुम्हाला मी सांगितलेलं कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हां, असं समजू नका की मला स्लॅबच्या घरात राहायचं नाही, मलासुद्धा स्लॅबच्या घरात राहायचं आहे. कारण की सगळ्यांनाच ही घरं आवडत नाहीत. काही जण मला भेटायला येतात, त्यांना म्हणजे अशा घरात त्यांना म्हणजे फील होत असते, म्हणजे चेहऱ्यावरनं सगळ्यांचं दिसतंयच, मनात असतेच, बाहेर बोलत नसली तरी चेहऱ्यावरनं सगळ्यांना दिसते. तर त्यामुळं सगळ्यांच्या सोबत मिसळून राहण्यासाठी आपण स्लॅबचं घरसुद्धा बांधणार आहे आणि लवकरच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जबरदस्त असं घर होणार आहे. तर करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका. राम राम, भेटूया परत.